एरिया बघा किती सुंदरसा एरिया मध्ये आणल्यात आणि झाडांची रचना पहा किती सुंदर आहे. माळी काटछटाई करून बगीचे सुंदर बनवले. पण इथे म्हणतात ना निसर्ग माळी आहे. तर 6 तासाची ओटी असते, 6 तासाची भरती असते. झाड आम्हाला मारतायत. सो आता आम्ही आलो आहे कांदळवन सफारीला. हे व्हेरी डिसइंटरेस्टेड पर्सन. काय मी सांगितलं करायला काय. ह्या प्लीज. आम्ही डिसाईड केलेलं की आपण जायचे 12 वाजता कांदळवन सफारीला. राईट पप्पा आपण डिसाईड केलेलं. सांगितलं कोणी इथे आहे ते. हा ठीक आहे. ते तर काय काकांनी पण सांगितलं असतं रिसॉर्टच्या. रिसॉर्टच्या काकांनी पण सांगितलं असतं, त्याच्यात काय नाही. आता आम्ही आलो आहे कांदळवन सफारीला. आता सगळे बसतात. लाईफ जॅकेट वगैरे घातले. लाईफ जॅकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिकडे आमचं इथे आमचं रिसॉर्ट आहे आणि हा आमचं वरती आणि इथे आमचं पावई आहे. तर हा कॉर्मोरंट आहे ना, ह्याच्या पंखामध्ये तेल ग्रंथी नाही, ऑइल नाहीये. अच्छा. आणि इतर पक्ष्यांच्या ह्याच्यामध्ये ऑइल आहे. हा भिजला ना, जोपर्यंत त्याची पंख अशी सुकवत नाही तोपर्यंत उडान नाही. फोटो काढतोय की नाही. हो, एकच पक्षी बघा त्याचं मच्छी मध्ये दिसतंय. नमस्कार, मी रेखा लोखंडे या गावची रहिवासी आहे. आपण इथे आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सध्या कोकणात व कोकण किनारपट्टीवर वसलेल्या छोट्याशा सुंदर निसर्ग लाभलेल्या काळिंजा गावच्या खाडीजवळ. आता आपण कांदळवनाची सफारी करतो. हे कांदळवन इतर वनाप्रमाणेच आहे, पण याची खासियत अशी की नाही, गावाला निसर्गाने खूप सुंदर कांदळ बेटाच्या स्वरूपात लाभले गेले. ते समोर लास्टला बघा नारळाची झाडं दिसत आहेत एकदम टॉपला. ते बेट आहे, ते 30 एकरचं बेट आहे. त्या चारी बाजूने खारं पाणी आहे न मध्येच ते 30 एकरचं बेट आहे. त्या बेटामध्ये नारळ, पोपळ, चिंचा, आंबा, काजू, फणस, चिकू सगळे वनस्पती आहे. आणि एकेकाळी तिथे लोक वस्ती राहायची, भात शेती करायची, वाल, वांगी, टॅमॅटो वगैरे पिकवायची. पण वैशिष्ट्य म्हणतात ना, जुनी लोक राहिली नाहीये. पण आणखीन निसर्गाने दिलेली त्या बेटामध्ये 11 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. चारी बाजूने खारं पाणी आहे न मध्येच 11 गोड्या पाण्याच्या विहिरी. निसर्गाने दिलेली देणगीच आहे ना ती, आहे का नाही. आता आपण काय पाहिलेलं, कांदळवन म्हणजे काय माहिती का आपल्याला? मँग्रोव्ज. कांदळवन हा मराठी शब्द झाला, मँग्रोव्ज हा इंग्लिश मध्ये शब्द झाला. कांदळ, मँग्रोव्ह व खारफुटी, खाऱ्या पाण्यामध्ये राहणारी वनस्पती झाडं आहेत. तर हा एरिया आहे 190 हेक्टरचा आहे. या 190 हेक्टर मध्ये आपल्याकडे 13 प्रकारची झाडं दिसत आहेत, वनस्पती. व पुऱ्या महाराष्ट्रामध्ये 18 प्रकारची. मँग्रोव्ह आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. आता मँग्रोव्ह मधली पहिली स्पीसीज ती बघा समोर दिसते, छोटी. आता तिला पानं आलेली आहेत ना, छोटी फळं दिसत आहेत. तिचं नाव आहे सोनेरीशा अपेटाला, पिवळी चिप्पी म्हणतात तिला. पिवळी चिप्पी का म्हणतात? तिला जरा पानं मोठी झाली का अशी पिवळ्यासारखी दिसतात, पण तिला पिवळी चिप्पी, सोन चिप्पी सुद्धा म्हणतात. तिला आता बोरीसारखे फळं दिसतात. आणि आता ह्या बाजूला बघा बारीक पानांची दिसते ना आपल्याला, तिचं नाव आहे मराठीमध्ये तिवळ व इंग्लिश मध्ये एव्हिशिनिया मरिना. पाहिलं? आणि त्याच्या बाजूला आणखीन बारीक पानांची दिसते या साईडला. ही जरा बारीक पाण्यात नाही, जरा जाड पानं दिसत आहेत ना. ही बारीक पानांची एव्हिशिनिया मरिना, आणि त्याच्या बाजूला ही दुसरी जाड पानं दिसतात ती एव्हिशिनिया अपेशिना, भारतीय तिवर म्हणतात. ही बघा दोन्ही बाजूला. यांना फुल येतं पिवळ्या कलरचं छोटस येतं व फळ धरलं जातं. आंब्याला बघा सुरुवातीला आता कैरी कशी धरली जाते तसं फळ धरलं जातं. पण या पानांचा उपयोग पूर्वीची लोक पाला हा घरी घेऊन जायची व गाई गुरांना घालायची. गाय 1 लिटर दूध देणं तिथे 2 लिटर दूध देते. एवढं पौष्टिकता ह्या पाल्यामध्ये आहे.
पण आता आपल्या शासनाचा प्रकल्प काय आहे, कांदळवन कक्ष महाराष्ट्र वन विभाग व कांदळ प्रतिष्ठान उपजीविका निर्माण योजना. त्याच्यामुळे मँग्रोवला कोणी तोडत नाही, संगोपन करतात. आता तुम्हाला बघा किती सुंदरसा एरियामध्ये आणल्यात आणि झाडांची रचना पहा किती सुंदर आहे. आपण झाडांची रचना अशी कुठे पाहतो, बाग बगीच्यामध्ये. बगीच्यामध्ये असते ना, माळी काटछटाई करून बगीचे सुंदर बनवले, पण इथे म्हणतात ना निसर्ग माळी आहे, निसर्गाने सुंदरसं बनवलेलं आहे. आता समोर दिसते बघ, आपण दसऱ्याच्या टायमाला आपट्यांची पानं असतात तशी पानं दिसतात ना. हे या झाडाचं नाव आहे सोनेरीशा अल्बा. सोनेरीशा अल्बा मराठीमध्ये पांढरी चिप्पी. पांढरी चिप्पी का म्हटली गेलेली आहे, तिला फुल येतं ना ते पांढऱ्या कलरचं येतं. फुल बळून पडलं ना, आता बघा चांदणीच्या स्टार आकारासारखं फळ दिसते आपल्याला. दिसतंय ना? हे जे सोनेरीशा अल्बा आहे ना, ही महाराष्ट्र राज्य वृक्ष म्हणून घोषित केले गेले. स्टेट मँगो. कांदळवनातला राजा स्टेट मँगो. फुल सुद्धा सुंदर आहे, फळ सुद्धा सुंदर आहे. फळ कच्चं असतं ना, त्याचं लोणचं बनवतात या फळाचं. आणि पूर्ण तयार झालं ना का सफरचंद सारखा सुगंध येतो, म्हणून मँगो ऍपल सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आता एखादं आपण जंगलामध्ये गेलं आणि कुठलं फळ खाण्यायुक्त आहे माहित नाही आपल्याला, बरोबर आहे. जर आपण खाल्लं तर विषारी झालं तर आपल्या शरीराला हानिकारक पडतं. पण आपण मँग्रोव मध्ये आलात तर जर हे फळ खाल्लं तर हे काही विषारी नाही, खाण्यायुक्त आहे. पण सहसा पक्ष्यांचं खाणं आहे ना हे. आता पोपट, गुला हे जे पक्षी असते फळं खातात. आपण साधारण झाडांची मुळं खोलवर असतात, जिथे पाणी असतं तिथे जातात, तिथून पाणी घेऊन झाडांना पोहोचवतात. ही जेवढी वरती आहेत तेवढी खाली सुद्धा जाळ्यासाठी पसरतात. अच्छा, पाहिलं? श्वासन मुळं, ब्रिदिंग रूट्स. पाण्यात मुळांचं काम काय, जिथे पाणी असेल तिथे जायचं आणि पाणी घ्यायचं. आता हे पाणी खारं आहे, खारं पाणी चालतं का झाडांना? त्याने हिरवीगार वनस्पती दिसतात ना आपल्याला, झाडं हिरवीगार दिसतात ना. मग ही मुळं काय करतात, घेताना खारं पाणी शोषून घेतात व पाणी फिल्टर करून गोडं करून झाडांना देतात. म्हणजे ह्या मुळांमध्ये पाणी फिल्टर करण्याची सिस्टीम आहे. बघा किती योग्य काम करत. आणि मातीला सुद्धा घट्ट करून ठेवलेत ना, आहेत का नाही? आणि हे पाणी तर सगळं सारखं नाहीये, दूषित सुद्धा पाणी, ते सुद्धा स्वच्छ करण्याचं काम कोण करतात, ही मुळं करतात. किती सुंदरसा एरियामध्ये तुम्हाला आणला आहे. आता मगाशी ते गेस्ट गेले, त्यांना इथपर्यंत आलेलं नव्हतं, पाणी भरलेलं नव्हतं, मधूनच पण म्हणतात ना तुमचं नशीब चांगलं. आपण आपलं आता भरती चालू करू. तर 6 तासाची ओटी असते, 6 तासाची भरती असते. 6 तासाच्या ओटीमध्ये सकाळी ते पाणी काही नव्हतं, थोडंसं पाणी होतं, पूर्ण सुकी जमीन आहे. आता हे पाणी परत यायला गेलं, त्याच्यामध्ये पाऊण तासाचा वेळ असतो. अच्छा, आता इथे बघा आपल्याला वेगळी झाडं दिसत आहेत ना. आणि खाली जमिनीवर बघा रूट सिस्टीम तुम्हाला काही गुडघ्यामध्ये वाकलेली दिसत आहे, काही वरून खाली आलेली आहे, दिसत आहेत ना. ही रूट सिस्टीम सुद्धा वेगळी दिसते. झाड आम्हाला मारतायत. आपल्याला झाडं मारत आपल्याला बघत पाहिजे. केकडा केकडा काय बघा, लाल कलरचा केकडा दिसतोय जमिनीवर. कुठे? सोबत माहिती तो बस. हे एवढ्या कुठे फिरतोय? फोन घ्या आतमध्ये. छान गरमी आहे पण खूप मस्त आहे. आतमध्ये खूप छान थंड वाटतं. So yeah, this was our Kandalwan/mangrove safari. I hope तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आम्ही कुठे आपण केलं आहे, कारंजे गावात आम्ही ही मॅनग्रोव्ह सफारी केलेली. भरतीच्या टायमाला जर तुम्ही आलात तर तुम्हाला जास्त आतमध्ये जायला मिळेल. सो जर तुम्ही हरिहरेश्वरला आलात तर डेफिनेटली काळंजेला या आणि इथे कोणालाही विचारा काळंजेची जेटी कुठे आहे, तर तिथे हे मॅनग्रोव्ह सफारी असते.